नमस्कार। काही दिवसापूर्वी माझ्या डोळ्याखाली अशा प्रकारे काळी वर्तुळ दिसत होती आणि दिवसेंदिवस ही वाढत होती, त्यासोबत डार्क देखील होत होती। मला तर खूप भीती वाटत होती की आता ही जातील की नाही। तेव्हा मी असंच मैत्रिणीला बोलता बोलता विचारलं तर तिने मला एक असा घरगुती उपाय सांगितला ज्याने माझे बघू शकता काळी वर्तुळ पूर्णपणे गायब झाली। अगदी मलाही वाटलं नव्हतं की एवढा जास्त फरक पडेल, कारण की घरगुती उपाय होता, नॅचरल, घरातीलच काही वस्तू होत्या, त्यामुळे मी केला। म्हणलं काही नुकसान तर होणार नाही, चला झाला तर झाला, फायदाच होईल। आणि बघू शकता अगदी चमत्कारिक फायदा झालेला आहे। या रेमेडीच्या 2 स्टेप आहेत ज्या की तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला असा 100% रिझल्ट मिळेल। आणि आता बऱ्याच जणांना वाटेल की काळी वर्तुळ नाहीत, मी काहीतरी कलर लावला असेल, काहीतरी केला असेल, पण तुम्ही इथे बघू शकता हा काळी वर्तुळ असलेला व्हिडिओ मी उपाय करण्या अगोदर मुद्दाम बनवला होता की चला जर मला 100% रिझल्ट मिळाला तर मला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता येईल आणि मलाही फरक दिसून येईल। आणि खरंच याचा मला खूप फायदा झाला। बघू शकता अगोदर कसा चेहरा झाला होता आणि आता कसा आहे। आणि हो 100% रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, कारण की सर्व डिटेल्स मी शेअर करणार आहे जेणेकरून परत कधीच काळी वर्तुळ होणार नाहीत किंवा काही होतात हे देखील आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग आपल्याला इथे काय काय लागणार आहे ते बघूयात। तर इथे आपल्याला लागणार आहे बटाटा। तर बटाटा आपल्याला इथे वरचा भाग काढून घ्यायचा आहे। तर इथे मी याला असं व्यवस्थित बटाटा स्वच्छ करून घेतला होता, त्यानंतर वरचा भाग काढला आणि त्यानंतर एक छोटीशी वाटी किंवा प्लेट घ्या आणि त्यामध्ये हा बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे। आणि हे छोटाच बटाटा मी वापरत आहे कारण की एवढा पुरेसा आहे। बटाटा एक अशी गोष्ट आहे जी की सर्वांच्या घरी असते आणि बटाट्यामध्ये नॅचरल ब्लीचिंग एजंट असतात जे की आपल्या स्किनला ग्लोईंग बनवतात आणि त्वचेवरील काळे डाग काढण्यासाठी बटाटा खूप जास्त फायदेशीर आहे। आणि हो फक्त डार्क सर्कलसाठी, काळ्या वर्तुळांसाठी याला आपण वापरायचं नाही, तर तुम्ही याला ॲज अ फेस पॅक म्हणून वापरू शकता किंवा तुमच्या चेहऱ्यावरती कुठे दुसरीकडे देखील काळे स्पॉट झाले असतील ते देखील तुम्ही काढू शकता। हातापायावरती देखील तुम्हाला याला वापरता येईल, भरपूर फायदे आहेत। तर इथे आपण एक बटाटा असा खिसून घेतलेला आहे, त्यानंतर याला आपण असं पिळून घेणार आहोत। यामधील आपल्याला रस बाजूला काढायचा आहे, साधारण 1.5-2 चमचे रस यामध्ये निघालेला आहे, बघू शकता। आणि एवढा आपल्याला आता पुरेसा आहे। तर आता बटाट्याचा हा जो रस आहे तो आपल्याला असाच लावायचा नाही, तर इथे आपल्याला घ्यायचे आहेत कापसाचे 2 तुकडे। तर इथे मी कापूस अशा प्रकारे 2 भागामध्ये तुकडे करून घेतलेला आहे आणि त्याला आपण या बटाट्याच्या रसामध्ये असं भिजवून घेणार आहोत। आणि याला लगेचच वापरायचं नाही, तर याला आपण ठेवणार आहोत फ्रीजमध्ये, 5 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये याला ठेवून द्या। आणि लक्षात ठेवा हे तुम्हाला असं नाही की बनवून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी वापरायचं आहे, अजिबात नाही। फ्रेश बनवा, फ्रेश वापरा, तरच फायदा होतो। आणि ही पहिली स्टेप आहे, दुसरी स्टेप आपण यानंतर बघणार आहोत। आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आणि आता बघू शकतात प्रेझेंट टाइम मध्ये माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला काळी वर्तुळ अजिबात दिसणार नाहीत, कारण की मी हा उपाय केला आहे, मला 100% रिझल्ट मिळाला आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। ते म्हणतात ना तूप खाल्लं की रूप येत नाही, तशातला हा भाग आहे। अगदी एका दिवशी लावलं आणि तुम्ही बघाल तर पूर्ण एका 5 मिनिटात काळी वर्तुळ गेले असं होत नाही। तुम्हाला हा उपाय ठराविक दिवशी आणि ठराविक वेळेमध्ये करायचा आहे, जी की डिटेलमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। आणि आता बघू शकता इथे आपण ही जे कॉटन ठेवला होता फ्रीजमध्ये तो मी काढलेला आहे आणि त्याला आपण थोडंसं पिळून घेणार आहोत, जास्त पिळायचं नाही, अगदी कोरडा करायचा नाही, तर अगदी यामधून जो रस आहे तो गळू नये यासाठी आपण थोडंसं याला अशा प्रकारे पिळून घेणार आहोत। आणि ही पहिली स्टेप आहे, ही करणं खूप गरजेचं आहे आणि यानंतरच आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे। तर आता आपण जे कॉटनचे पूर्ण पट्ट्या तयार केलेल्या आहेत थोड्याशा पिळून घेतल्या आणि फक्त हे जसं की मी म्हणलं असं नाही की डार्क सर्कलसाठीच आहे, काळ्या वर्तुळांसाठीच डोळ्याखाली आहे असं नाही। तुमच्या जर नाकाच्या अवतीभोवती किंवा ओठांच्या आजूबाजूला देखील काळसरपणा वाटत असेल, त्वचेच्या कोणत्याही भागावरील काळे डाग काढायचे असतील तर तुम्हाला हीच प्रोसेस फॉलो करायची आहे। याला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लावू शकता, जसं की आता फक्त तुमचा जर डोळ्याचा खालचा भाग काळसर वाटत असेल तर या पद्धतीने लावा। साधारण 10 ते 15 मिनिट आपल्याला हे असंच लावून ठेवायचं आहे। आणि याला वापरायची दुसरी पद्धत अशी की बऱ्याच जणांच्या डोळ्याच्या वरती आणि खाली देखील काळे डाग होतात, तर त्यासाठी तुम्ही याला असं लावून ठेवा आणि थोडासा आराम करा। 15 मिनिट आपल्याला बेडवरती असं झोपायचं आहे, बसून राहायचं नाही। आणि हा ओलसरपणा जो आहे तो यामधील कायम राहतो। 10-15 मिनिटांनंतरही आपण याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे खूप छान हे थंडगार झालेलं आहे, खूप छान रिलॅक्स फील होईल। आणि फक्त लावून ठेवायचं नाही। आता इथे तुम्हाला मी असं दाखवत आहे की जर ओठाच्या अवतीभोवती असेल तर कसं लावायचं किंवा नाकाच्या तिथे काळे डाग झाले असतील तर कसं लावायचं, आणि फक्त काळे वर्तुळ असतील तर असं लावून फक्त डोळ्यावरती ठेवा 15 मिनिट। आणि 15 मिनिटांनंतर हा कॉटन जो आहे त्यामध्ये ओलसरपणा चांगलाच असतो, तर तो आपल्याला अशा प्रकारे चोळून घ्यायचा आहे, जास्त दाबून चोळायचं नाही, अगदी हळूहळू आपण मसाज करत म्हणू शकता
डोळ्यांच्या अवतीभोवती याला 5-6 वेळा फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बोटाच्या मदतीने अगदी हळूहळू आपण याला अशा प्रकारे मसाज करणार आहोत। अगदी गोलाकारामध्ये आपले जिथे जिथे काळे डाग आहेत त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे मसाज करायची आहे। ही पूर्ण प्रोसेस 20 मिनिटाची आहे आणि दिवसातून तुम्हाला एक वेळा ही करायची आहे। सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, अगदी तुमच्या वेळेनुसार तुम्ही याला करू शकता। आणि यामध्ये आपण जे कॉटन वापरला आहे तो आपण एकाच वेळी वापरणार आहोत, दुसऱ्या वेळेस आपल्याला दुसरा कॉटन वापरायचा आहे, हे लक्षात ठेवा। आणि याला लावण्या अगोदर चेहऱ्यावरती मेकअप नसावं, स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घेऊन त्यानंतर ही प्रोसेस करा। तर आता बघू शकता आपण हा कॉटन व्यवस्थित लावून घेतला, कॉटन देखील कोरडा झालेला आहे। आता यानंतर आपली जी दुसरी स्टेप आहे ते आपण बघूयात। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये आपण टाकलेला आहे 1 चमचा बदामाचं तेल। इथे आपल्याला बदामाचं तेल लागणार आहे, पण तुमच्याकडे बदामाचं तेल नसेल किंवा भेटत नसेल तर तुम्ही इथे कोकोनट ऑइल, खोबरेल तेल 1 चमचा देखील घेऊ शकता। आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कोरफड। जर तुमच्याकडे फ्रेश कोरफड नसेल तर तुम्ही इथे जे ॲलोवेरा जेल असतं ते देखील वापरू शकता। आणि इथे मी कोरफडीला थोडंसं असं बेलण्याने फिरवून घेतलं, जेणेकरून यामधील जो पूर्ण रस आहे तो अशा प्रकारे व्यवस्थित निघतो। आणि यामध्ये मी फ्रेश ॲलोवेरा वापरलेला आहे, तुमच्याकडे जर नसेल तर असं पॅकेट जे असतं ते देखील तुम्ही इथे अर्धा चमचा वापरू शकता। आणि आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। इथे आपण एक क्रीम तयार करत आहोत, जी की तुमची ॲज अ नाईट क्रीम देखील तयार होईल, किंवा जे काळे वर्तुळ आहे, डार्क सर्कल आहे, त्यांना काढण्यासाठी ही क्रीम अगदी रामबाण उपाय आहे। त्यानंतर इथे आपल्याला विटॅमिन ई च्या 2 गोळ्या घ्यायच्या आहेत, तुम्हाला कोणत्याही मेडिकलच्या दुकानात अगदी सहज भेटतील। नक्की विटॅमिन डी च्या गोळ्या वापरा, तरच तुम्हाला फायदा होईल। आणि त्यानंतर या 2 गोळ्या आपण यामध्ये अशा कट करून टाकलेल्या आहेत। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आणि हो, ही क्रीम तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता, कधीही तुम्हाला वापरता येईल। आणि त्यासाठी मी ते एक छोटीशी डब्बा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी ही क्रीम टाकत आहे। तुम्ही म्हणाल एवढीशीच क्रीम का, अगदी थोडीशीच आपल्याला प्रत्येक वेळी लागते, अगदी महिनाभर ही क्रीम जाईल, एवढी कमी आपल्याला वापरायची आहे प्रत्येक वेळी, त्यामुळे मी थोडीच बनवलेली आहे। आता आपण ह्या राहिलेल्या क्रीम मध्येच आपल्याला आज लावण्यासाठी ठेवणार आहोत। तर आता बघू शकता एवढी एका वेळेपुरती आपल्याला ही क्रीम पुरेशी होते। तर आता याला लावायचं कसं ते बघूयात आणि कधी लावायचं हे पाहणं खूप गरजेचं आहे। आता ही जी क्रीम आहे ती लावायची पद्धत अशी की जर तुम्हाला याला पूर्ण चेहऱ्यावरती लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता। फक्त काळी वर्तुळं काढायची असतील तर असं डोळ्याच्या खाली आणि डोळ्याच्या वरी लावा, बिनधास्त लावा, यामुळे काहीही त्रास होत नाही। तुम्हाला विश्वास बसावा म्हणून मी स्वतः लावून बघत आहे, बघू शकता। आता मला सध्या तरी काळ्या वर्तुळाचा त्रास नाही, तरीही मी याला रेग्युलर लावते। छान काळी वर्तुळं कमी झाली तरीही, कारण की भविष्यात होऊ नये म्हणून, आणि छान चेहरा देखील यामुळे टवटवीत राहतो। तर आता ही जी क्रीम आहे ती आपल्याला लावायची आहे रात्री झोपण्या अगोदर। झोपण्या अगोदर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर ही क्रीम अशी लावा। अगदी 2-3 सेकंद आपल्या हाताच्या बोटांनी आपल्याला हे अशी डोळ्यांच्या अवतीभोवती मसाज करायची आहे। तुम्ही चेहऱ्यावरती देखील अशी मसाज करू शकता। पहिली स्टेप जी होती ती आपल्याला दररोज दिवसा कधीही आपण करू शकतो आणि ही जी दुसरी स्टेप आहे ती आपल्याला झोपण्या अगोदरच करायची आहे आणि दररोज 8 दिवस करा। अगदी तुम्हाला पहिल्याच दिवशी फरक जाणवेल आणि अगदी 8व्या दिवशीपर्यंत पूर्ण जी काळी वर्तुळं आहेत ती गायब झालेली दिसतील। हा व्हिडिओ मी 9व्या दिवशी केला होता, बघू शकता 8 दिवसामध्ये चांगलाच मला फरक पडलेला आहे। होऊ शकतं तुमचा जर खूप जास्त डार्क कलर झाला असेल, डार्क वर्तुळं झाली असतील तर तुम्हाला 15 दिवस लागतील, पण दररोज हा उपाय करा, एकही स्टेप मिस करू नका। पूर्ण डिटेल मध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल। पुरुष देखील हा उपाय करू शकतात। आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्र परिवारासोबत शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।